देवमाणूस मधला अध्याय पुढील भागामध्ये. आता आर्या चांगली डेरिंगबाज होते. आता लालीशी चांगलीच लढत असते. लाली घेते आणि तिला पाण्यात ढकलून देते, पण आर्या कशीबशी वर येते. लालीचे पाय पकडत म्हणते, मला माफ कर, आणि तेवढ्यात जोरात पाय ओढते. आता लाली पाण्यात जाऊन पडते. आर्या आता बघत असते तर कुठेही लाली दिसत नाही. तेवढ्यात लाली मागून म्हणते, मला शोधायली. आर्या घाबरून मागे बघते तर लाली, आणि तिचं कपाळ लाल लाल झालेलं असतं. तिला असं बघून आर्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तर मागच्या भागात नक्की काय घडलेलं असतं, चला तर बघूया. आर्या लालीचा हात झटकते आणि पळायला लागते, पण लाली मात्र काठी घेते आणि आर्याच्या पायावर मारते. आता आर्या जमिनीवर कोसळते. लाली तिला पकडते. आर्या म्हणते, कोण आहेस तू आणि का मारतोस मला? मी तुझं काय बिघडवलंय? गोपाळजी, मला वाचवा. आता लाली ओरडायला लागते. आर्या म्हणते, मला मारायचं नाहीये, मला जगायचंय. तेवढ्यात लाली तिला जोरात ढकलते आणि आर्या पायरीवरून पडत चालते. लाली पटापट पायऱ्या उतरते आणि आर्याचे परत केस पकडते आणि जोरात ढकलून देते. आर्या उठून लालीच्या जोरात पोटामध्ये लाथ घालते. लाली पाण्यात पडते. तर आर्या बघते तर लाली पोहत येत असते. आर्या पटकन पैशाची बॅग घेते आणि पळायला लागते. जामकर देवीसिंगला म्हणतात, शहाणपणा करायचा नाही आता, थेट डोक्यात गोळी घालील मी. सिलेंडर कर. सुधाकर म्हणतो, तुला सांगितलेलं कळत नाही का? गप सिलेंडर कर. साहेब काय गंमत करत नाही, थेट डोक्यात गोळी घालतील. देवीसिंग मनात म्हणतो, ह्या जामकरने गोळी झाडली ना, सगळा खेळ इथेच संपेल. एवढा वाईट अडकेल मी असं वाटलं नव्हतं. जामकर त्याच्याकडे येत म्हणतात, माझ्या बहिणीवर हल्ला केलास तू, तुला कसा सोडेल? तो आता देवीसिंगच्या जवळ येत असतो आणि म्हणतो, चल मुखोटा काढ. एका बाजूनी सुधाकरही येत असतो. इकडे लाली आर्याचा पाठलाग करत असते. आप्पा येतात. जामकर आणि देवीसिंगच्या मध्ये उभा राहतात आणि म्हणतात, काय चाललंय? डोकं बिकं फिरले की काय? जामकर म्हणतात, बाजूला व्हा, नाहीतर डोक्यात गोळी घालीन. आप्पा म्हणतात, घाल, समद्यासनी गोळ्या घाल. आणि तुमची हिंमत कशी झाली दैत्यावर बंदूक रोखायची? अहो, तुमच्यामुळे आम्हाला आणि गावाला काय काय भोगावं लागेल याची कल्पना आहे का तुम्हाला? जामकर देवीसिंगवर पुन्हा पिस्तूल पकडतो. आप्पा म्हणतात, पहिले पिस्तूल खाली करा. जामकर म्हणतात, मग याला मुखोटा काढायला सांगा. आता तर लकी आणि मंग्या पण घाबरतात. आप्पा म्हणतात, मुखोट्याला हात लावू देणार नाही मी. आता मात्र देवीसिंग पाय खाजवतो, खालचा दगड उचलतो आणि सुधाकरला फेकून मारतो. सुधाकरच्या डोक्याला दगड लागतो आणि तो खाली कोसळतो. देवीसिंग पळून जातो. जामकर सुधाकडे पळतच जातात आणि म्हणतात, सुधाकर, तुमचा साहेब त्यांनी दगड मारला आणि पळून गेला. आता मात्र जामकरला खूप राग येतो. तो आप्पावर धावून जात म्हणतो, 2 बायकवाले देशमुख. मंग्या आणि जित्या जामकरला पकडतात आणि म्हणतात, साहेब साहेब जाऊ द्या. पण आप्पा मात्र जामकरवर हात उगारतात. जामकर म्हणतात, अहो, तुम्हाला कळतंय का? तुमच्या अंधश्रद्धेपोटी एक गुन्हेगार पळालाय. एक जरी मुर्दा पडला ना, तुम्हाला सोडत नाही मी. पण आप्पा जामकरला ढकलत म्हणतात, ही आमची अंधश्रद्धा नाही, आणि जामकरला ढकलून देतात. जामकर काय नादी लागत नाही आणि देवीसिंगच्या मागे पळतात. आप्पा मंग्या आणि जित्याला म्हणतात, जा रे, नाहीतर हा त्या दैत्याला नाही सोडणार. आता ते दोघं पण जामकरच्या मागे पळतात. इकडे पळून पळून लाली थकते आणि आर्या पण आर्या मात्र पळतच राहते. लाली धापा टाकत असते. तेवढ्या तिकडे तिकडे बघते, एक दगड उचलते आणि आर्याला फेकून मारते. पण आर्याला न लागता तिच्या जवळून जातो. आर्या पळता पळता मागे बघत असते आणि रडत पुढे पळत असते. लाली मात्र आता एकामागून एक दगड मारते आणि शेवटी तो आर्याच्या डोक्यात लागतो. आर्या तर डोकं पकडते आणि खाली बसते. तर तिचे दोन्ही हात रक्ताने भरलेले असतात. तिला आता चक्कर यायला लागते, पण ती कशीबशी उठते आणि पळायला लागते. इकडे देवीसिंग म्हणतो, ती आर्या एकदा भेटली ना, बॅग घेतो आणि गावच सोडतो. पण नको नको, मी या गावातून गेला ना, त्या जामकरला माझाच संशय येईल. पण ही आर्या गेली कुठे? आता मात्र आर्या त्याच्याच मागून जात असते. सुधा गाडी चालत असतो. त्याच्या डोक्यातून रक्त येत असतं. जामकर म्हणतात, सुधाकर, तू बरा आहेस ना? मी चालू का गाडी? सुधाकरून तो, नाही साहेब, ते थोडंसं डोकं दुखतंय, त्याने अचानकच दगड मारला. जामकर म्हणतात, एक खुनी नाही, 2 खुनी आहेत.
तो म्हणतो काय साहेब 2 खुनी? जामकर म्हणतात हो, ते एकमेकाच्या साथीने करतायत. आता देवीसिंगी पळून खूप थकतो आणि एका ठिकाणी उभा राहतो. तेवढ्यात मंग्या आणि जित्याला दिसतो. ते आता धावत येतात आणि त्याला आडो उभा राहतात. मंग्या म्हणतो काय लेका लेका लेका, अरे तुला काही कळतं की नाही? जित्या म्हणतो तुला स्वतःची पण पर्वा नाही का? मंग्या म्हणतो लेका आम्हाला तुझी काळजी आणि तू पळत सुटलाय. देवीसिंग विचार करतो यांनी मला ओळखली की काय? दिवसाच्या उजेड्यामध्ये यांना माझे डोळे दिसतात की काय? असं झालं तर मी चांगलाच अडकेल. मंग्या आणि जित्या खूप काही बोलत असतात. तेवढ्यात मंग्या म्हणतो जित्या लेका हे आपल्यावर कोपला तर? जित्या म्हणतो होय रे, नको नको नको, आणि दोघं पण त्याच्यापुढे लोटांगण घालतात. आता ते त्याच्या विनवण्या करत असतात. तेवढ्यात देवीसिंग पळून जातो. मंग्या आणि जित्या बघतात आणि म्हणतात वाचलो. आपा पुन्हा मंदिरात जातात आणि सगळ्यांना सांगत असतात त्या जामकरने दात्यावर पिस्तूल उगरली. त्याची ही हिंमत! अहो तो आपल्या गावाला काय समजतो? आता झुंजार पत्रकार ही न्यूज करत असतो. तेवढे ताप्पा म्हणतात ए जा आणि दैत्याला शोधा, आणि एक नका जाऊ, 4-5 जण जा. आता मंदिरामध्ये चांगलीच चर्चा चालू असते. इकडे आर्या पळत येते आणि झाडामागे लपते. लाली तिला शोधत असते, पण आर्या मात्र स्वतःचंच तोंड दाबते. जामकर सुधाकरला म्हणतात थांबव गाडी. ते आता उतरतात. सुधाकर म्हणतो काय झालं साहेब? जामकर म्हणतात अरे इथं जवळच नदी आहे. गुन्हेगार नेहमी नदीच्या कडेला जंगलामध्येच लपतो. तो म्हणतो साहेब मला नाही वाटत इथं लपला असेल. जामकर म्हणतात नाही आपण शोधूया. ते दोघं शोधायला लागतात. आता आर्या हळूच डोकून बघते तर लाली समोर उभी असते. आर्या आता पटकन लपून घेते आणि लाली निघून जाते. जामकर म्हणतात इथेच कुठेतरी असेल. आता आर्या जामकरचा आवाज ऐकते. ती डोकून बघते तर खरंच जामकर आणि सुधाकर ते आता जात असतात आणि आर्या बाहेर येते. ती आवाज देणार तेवढ्यात लाली तोंड दाबते. तिला ओढते आणि झाडाच्या खोडाशी बसते. जामकर आता इकडे तिकडे बघत असतात. सुधाकर म्हणतो चला साहेब. ते आता जायला लागतात आणि तेवढ्यात आर्या ओरडते. आता जामकरला ऐकायला येतं. ते पिस्तूल घेऊन तयार होतात. पण सुधाकर म्हणतो काय झालं साहेब? जामकर म्हणतात मला आवाज आला. सुधा म्हणतो नाही हो साहेब, कसलाच आवाज नाही. अहो तुम्हाला भास होत असेल. मी काय म्हणतो साहेब चला, नाहीतर गुन्हेगार विशीच्या बाहेर निघून जाईल. पण काही केल्या जामकरचा काय पाय निघत नाही. सुधा म्हणतो साहेब अहो खरंच कुणी नाही. जामकर जायला लागतात आणि आर्या पुन्हा एकदा ओरडते. जामकरला पुन्हा आवाज येतो आणि ती पिस्तूल रोखतात. सुधाकर म्हणतो साहेब अहो खरं सांगतो कुणीच नाही आहे. जामकर म्हणतात नाही माझं मन सांगते कुणीतरी आहे इथे. तो म्हणतो साहेब आपण सगळीकडे फिरून बघितलं, अहो कुणीच नाही आहे खरंच. आपण इथं वेळ घालवला तर नक्कीच गुन्हेगार पळून जाईल आणि मग आपण काहीच करू शकत नाही. आता जामकर काही केले हालत नाही, पण सुधाकर तसतसं बोलत असतो. आर्या ओरडण्याचा खूप प्रयत्न करते आणि हात बाहेर काढते, पण लाली मात्र तिचा हातही ओढून घेते. सुधाकरचं मात्र चालूच असतं चला साहेब चला साहेब. आता मात्र जामकरही निघतात. तुम्हाला काय वाटतं खरंच माणसाची वेळ आल्यानंतर सगळ्यांच्याच बुद्धी बंद पडतात का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.